हाय हॅलो नमस्कार वेलकम टू हर्षालीज रेसिपी. आज आपण बनवणार आहोत झणझणीत मिसळ, पण तीही अगदी वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने. चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. सगळ्यात अगोदर आपण कढईमध्ये धणे घेणार आहोत. धणे मस्त तांबूस रंगावर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल. धणे मस्त तांबूस रंगावर भाजलेले आहेत. आपण ते काढून घेऊयात आणि कढईमध्ये थोडंसं तेल घालून त्यावर एक उभा चिरलेला कांदा आपल्या तांबूस रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला आता 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आलं मी घेतलेलं आहे. ते देखील आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कांदा व्यवस्थित परतला गेला आहे, तो आपण काढून घेऊयात. तर इथे वाटणासाठी मी ओलं खोबरं घेतलेलं आहे. आपल्याला इथे ओल्या खोबऱ्याचाच वापर करायचा आहे, ओल्या नारळाचा. कोथिंबीर घेतलेली आहे, भाजलेले धणे, भाजलेला कांदा, लसूण आणि आलं. वाटण करण्याआधी मी खोबरं थोडंसं बारीक कट करून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याचं वाटण व्यवस्थित होईल. आता कढईमध्ये मी इथं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडासा हिंग घातला आहे आणि आपलं कांद्याचं वाटण घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपल्या कांद्याच्या वाटणाचा रंग किती सुरेख दिसतो आहे. जितका रंग सुरेख दिसतो आहे तितकाच सुरेख असा सुवास दरवळला आहे सगळीकडे. तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने वाटण तयार करून घ्या. ओलं खोबरंच वापरा, सुकं खोबरं किंवा खोबऱ्याची पावडर वापरू नका आणि अख्खे धणे भाजूनच वापरा, धण्याची पावडर वापरू नका. जर तुम्ही अशा पद्धतीने कराल तर खूप छान टेस्टी अशी तर्री बनून रेडी होईल. तर आपण मसाला व्यवस्थित परतवून घेतला होता. झाकण ठेवून 2 मिनटं त्याला वाफवू दिलं आणि आता आपण त्यामध्ये मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घालते आहे. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तशी मिसळ ही झणझणीत असते तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता. आता मी हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. त्यामध्ये अगदी थोडं पाणी घातलं आहे, जेणेकरून आपला मसाला खाली लागू नये. व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मस्त मसाल्याला तर्री सुटलेली आहे. आणि आता आपण त्यामध्ये बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा मी घातलेली आहे. तर ती कशासाठी, तर आपल्या तर्रीला एक छान असा रंग यावा यासाठी. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ आपल्याला फक्त तरीपुरतेच घालायचं आहे, कारण आपल्या सुक्या मटकीच्या भाजीत देखील आपण मीठ घातलेलं आहे. इथे मी अर्धा ग्लास गरम केलेलं पाणी घातलेलं आहे. पाणी गरम करूनच घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येईपर्यंत वाट बघायची आहे. उकळी आलेली आहे, तर आता आपण यामध्ये अर्धा टीस्पून मी ज्वारीचं पीठ घातलेलं आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास आणखीन गरम पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर ज्वारीचं पीठ आपण का घातलं, कारण आपल्या तर्रीला एक छान अशी कन्सिस्टन्सी मिळावी यासाठी. मस्त उकळी आलेली आहे, तर आता आपण यामध्ये थोडीशी सुकी मटकी ॲड करणार आहोत, जेणेकरून तर्रीला एक छान असा स्वाद येईल. मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून मस्त कोथिंबीर घालायची आहे. आपल्याला मिसळसाठी लागते तर्री आणि सुकी मटकीची भाजी. तर तर्री आपण आत्ता बनवली आणि सुक्या मटकीच्या भाजीची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर मी शेअर केलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर आता आपण मिसळची थाळी बनवणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण इथे सुकी मटकी घेतलेली आहे. अगदी अशीच मटकीची रेसिपी मी शेअर केलेली आहे. तर त्यावर आपण आता मिसळचा तर्री घालूयात. मस्त असा बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आपण घालणार आहोत. आणि याच पद्धतीने आपण अशी मस्तपैकी मिसळची थाळी रेडी करून घेऊयात. तर थाळीमध्ये आपण इथं घेतला आहे बारीक चिरलेला कांदा, लिंबू, फरसाण, दही, तर्री,
सुकी मटकीची भाजी आणि आपण तयार करून घेतलेली मिसळ. तर अशाच प्रकारे तुम्हीही मिसळ घरी करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत माझे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.